की नरेंद्र मोदी साहेब हे देशात नाही तर जगातलं एकमेव असं नेतृत्व आहे जे स्वतः कामाचं भूमिपूजन करतात आणि 5 वर्षात ते कामाचं उद्घाटन सुद्धा करतात। तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय की ज्या वेळेस त्या रे नगरच्या घरकुल योजनेचं भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले होते। 5 वर्षात जवळपास 15,000 घरं त्यांनी पूर्ण केली आणि घरं पूर्ण केल्यानंतर त्याच्या चाव्या द्यायला सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री आले होते। त्यावेळी ज्या आडम मास्तर साहेबांनी जे एक सिनियर आमदार आहेत त्यांनी मोदीजींचं पोट भरून कौतुक केलं होतं। मग असं आडम मास्तर साहेब नेमकं काय घडलं की तुम्हाला 2 महिन्यातच भारतीय जनता पार्टी चुकीची वाटू लागली, तुम्हाला मोदीजींचा विकास दिसू नाही शकला। नेमकं तुमच्या मनात चाललं काय, तुम्ही कशासाठी तुमची भूमिका बदलताय? सोलापूरकर सुज्ञ आहेत, त्यांना माहित आहे तुम्ही कुठलं आमिष डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सोबत जात आहे। कालपर्यंत तुम्ही काँग्रेसला कट्टर विरोध करत होतात। मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे एमआयएम सरकार डुक्करुद्दीन ओवैसी भाडको त्या ओवैसीचा एमआयएम सरकार नालायक पक्ष जो सोलापूरमध्ये विष पसरवतो, जो मागच्या 10 वर्षापासून काँग्रेस किती नालायक आहे म्हणून सांगून तुमच्या समोर येतं, तो एमआयएम सरकार नीच पक्ष आज काँग्रेसला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताय। मित्रांनो, विचार केला पाहिजे, त्यांना काँग्रेसला निवडून द्यायचं नाहीये, त्यांना फक्त मोदीजींना हरवायचं आहे। मोदीजींना हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत। मग तुमची आमची जबाबदारी नाही आहे का एक होण्याची? होणार ना सगळेजण तुम्ही एक? सांगा मला जबाबदारी ना। एकही हिंदूचं मत वाया गेलं नाही पाहिजे। केवळ निवडणुका आले की हिंदू दिसतात, इतर वेळेस मात्र इतर धर्मांचे लालन चालन केले जातं। काय झालंय ते परवा कर्नाटकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची नेहा हिरेमठ आपली भगिनी तिची मुसलमानांनी निर्गुण हत्या केली। काय केलंय काँग्रेसचं सरकार आहे ते कर्नाटकामध्ये? आणि इकडे मदत मागितली जाती, प्रचार केला जातोय की सोलापूरची लेक म्हणून मतदान करा। मित्रांनो, सोलापूरची लेक नाही, घरातली लेक सुरक्षित ठेवायचं असेल तर मोदीजींच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे। ठरवत आहे ना तुम्ही घरातली लेक सुरक्षित ठेवायचे? आपल्यासाठी भगवाधारी येत आहेत, भगवाधारी योगीनाथ आदित्यनाथ आपल्यासाठी येत आहेत। एक हिंदू नेहा हिरेमठची हत्या होती, आपण हिंदू एकवटत नाही। हीच जर एखादी मुसलमान परिवारातली जर महिला असती तर संपूर्ण मुस्लिम धर्म एकवटला असता। फक्त आपण सहन करतो म्हणून आपण गप्प राहतो आणि याचाच फायदा ते दिवसेंदिवस घेत आहेत। येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर दिलं पाहिजे। देणार ना सगळेजण जशास तसं उत्तर? मी तुमचा भाऊ म्हणून येणाऱ्या काळात तुमच्या सोबत असेल। आपण ताकदीने जे जिहादी वृत्तीचे आहेत, जे आपल्या आया बहिणींवरती नजर उचलतात, त्यांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे। मोदीजींच्या माध्यमातून भरपूर विकास झाला। हे विकास कामे करत असताना आपण आपल्या धर्म कर्तव्य धर्मरक्षकालाही प्राधान्य दिलं पाहिजे। काय प्रचार करतात? धर्माच्या नावावर मतं मागतात। विकासाचं बोला, चिमणी पाडली, विमान उडलं नाही। अरे वेड्यांनो, चिमणी आम्ही नाही पाडली, चिमणी कोर्टाने पाडायला सांगितली। तुम्हाला दिसत नाही का तिकडे विमानतळावरती कामं चालू आहेत? ते पुढच्या 6 महिन्याच्या आत मुंबईला विमान उडेल, तिरुपतीला विमान पडेल, हे मोदीजींची गॅरंटी आहे। आमच्या आयटी पार्क सोलापुरातल्या युवकांना उपलब्ध होण्यासाठी मोदीजी फडणवीस साहेब प्रयत्न करतायत। त्यासाठी हा सोलापूरचा होडगी रोडचा विमानतळ सुरू होणं गरजेचं आहे। जे तयार आहे ते मागं सोडायचं, बोरामणीच्या मागं लागायचं, हे केवळ द्वेषाचं आणि दिशाभूल करण्याचं राजकारण आहे। सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मोदी की गॅरंटी म्हणजे विकासाची गॅरंटी। 2014ला मोदीजींनी सांगितलं की मी सगळे स्वप्न हिंदूंचे पूर्ण करणार। बांधवांनो, लक्षात घेतलं पाहिजे, 550 वर्षापूर्वी कोण कुठला मुघल आला, आपल्या हिंदूंचं राम मंदिर त्यांनी पाडलं। पिढ्यानपिढ्या आपण संघर्ष केला की आपलं राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, पण कोणी माय का लाल पुढे येऊन आपल्यासाठी प्रयत्न केला नाही। मागच्या 70 वर्ष काँग्रेस ते पूर्ण करू शकलं नाही। परंतु ज्या वेळेस हिंदू जननायक नरेंद्र मोदी साहेबांचं सत्कार आलं, त्यांनी पूर्ण भूमिपूजन तर केलंच केलं, त्याचबरोबर त्यांनी राम मंदिरचं लोकार्पण सुद्धा त्यांच्या काळात झालेलं आहे। तुम्ही आम्ही अभिमानाने बघितलंय की कालच्या 22 जानेवारीला संपूर्ण हेवा वाटणारा राम मंदिर त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे।
हेच गोष्ट कुठेतरी त्या ओवेसीच्या मनात खुपते, जिहादी मुसलमानांच्या मनात खुपते. मित्रांनो, आपण लक्षात घेतलं पाहिजे, जो हिंदूंच्या बाजूला राहिला आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिले. ओवेसी सरकार जर जातीवादी जर सोलापुरात हे करायला लागला तर काल परवा जे पूर्व भागातलं साखरपेठ जे बघता बघता शक्करपेठ झालं, ते उद्याच्या काळात मित्रांनो सोलापूर पूर्ण एमआयएम गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. हिंदूंनो, पेटून उठायची गरज आहे. आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या मागे राहिलं पाहिजे. मी एक बाब या ठिकाणी रामभाऊ सांगतोय तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्रीनगर सारखे भाग असतील, जवळपास 50,000 बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे. उद्या आपल्या सरकार आल्यानंतर आपण त्या सगळ्या बांगलादेशींना वेचून काढलं पाहिजे. आज आमचे सगळे गोरक्षक जे ताकदीने आपल्या गोमातेसाठी काम करतात, त्यांच्यावरती हे जिहादी लांडे जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात. त्या जिहादी लांड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भाऊ येणाऱ्या काळात गोरक्षकांचं रक्षण करण्यासाठी एखादा कायदा मोठ्या ताकदीने निर्माण झालं पाहिजे. आपण सगळ्या तरुणांची जबाबदारी आहे की आपण राम मंदिराच्या दर्शनाला अजून जाऊ शकलो नाही, परंतु उद्याच्या 7 तारखेला मतदान करताना आपल्याला ते कर्तव्य पूर्ण करायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोर मतदान करून आपण ज्या वेळेस आपलं कर्तव्य पूर्ण करणार आहे, आपला नमस्कार अयोध्येतील श्रीरामलल्लाला पदापर्यंत पोहोचणार आहे. सगळ्यांनी उद्याच्या 7 तारखेला जास्तीत जास्त एकत्र येऊन आपल्या रामभाऊ सातपुते यांना म्हणजे कमळ या चिन्हासमोरून मतदान करून देशाचे लाडके पंतप्रधान यांना मतदान करायचं आहे. राहुल गांधी हा देशाचा पर्याय असू शकत नाही. फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी विकास करू शकतात. काय बोलले राहुल गांधी? आलू दालो सोना निकालो. परवा सोलापूरला आले, काय बोलले? सोलापूरला येऊन प्रत्येक महिलेला 1-1 लाख रुपये देणार. म्हणजे लक्षात घ्या यांची भूमिका काय. एका हिंदूला एका पत्नीसाठी 1 लाख रुपये मिळणार, एका मुसलमानाला 4 पत्नीसाठी 4 लाख रुपये मिळणार. म्हणजे पुन्हा यांचं मुसलमानांवरचं प्रेम जागा होणार आहे. लोक गमतीने विचारायला लागलेत, एक तर 4 लग्न करा, नाहीतर भाजपाला मतदान करून ह्या लांड्यांचा बंदोबस्त करा. करायचं ना जबाबदारीने. मी सुद्धा राष्ट्रप्रेमी मुसलमानांचा आदर करतो. दरवर्षी इफ्तार पार्टीचं डोक्यावर टोपी ठेवून आयोजन करतो. अब्दुल कलामांचा विचार असणारा मुसलमान भारतीय जनता पार्टीला देशाला अभिप्रेत आहे. ओवैसींचं आपल्याला समर्थन होऊ शकत नाही. आज ते मध्य गिळंकृत करण्यासाठी येतात. त्यामुळे एमआयएमचा बंदोबस्त करण्यासाठी भाजपाला मतदान करावं. एवढं बोलून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भारत